आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गोड करायचं ठरवलं आणि तेही झटपट इन्स्टंट. तर म्हणूनच आज मी हा शाही तुकडा तयार केलेला आहे आणि यामध्ये थोडासा एक वेगळा फ्लेवर मी ॲड केला आहे. तर आज आपण हे सीताफळ फ्लेवरचं शाही तुकडा तयार केला. इतका अप्रतिम झाला होता तुम्हाला सांगते. झाला होता म्हणजे काय, मी आत्ता करून ठेवलेला आहे आणि अजून हा खायचा आहे. आता लंच झाल्यानंतर आम्ही हे एन्जॉय करणार आहोत. तर सकाळी-सकाळी ही रेसिपी केली आणि म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याशी पण शेअर करावं. अगदी सोपी आहे करायला. सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप-खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी झटपट पटकन होणारी शाही तुकड्याची रेसिपी सुरू करूया. आता जसं मी म्हटलं, की सीताफळ फ्लेवरचा आपल्याला शाही तुकडा करायचा आहे. त्यासाठी मस्त असा सीताफळ घेतला आणि त्याचा गर काढून घेतलेला आहे. आता यातल्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहे. तर ही अगदी साधी प्रोसेस आहे बिया वेगळं करण्याची. मस्त गर काढून घ्यायचा आणि या हँड ब्लेंडरमध्ये किंवा या हँड चॉपरमध्ये आहे ना, त्याला छान चॉप करून घ्यायचं. यामुळे काय होतं, बिया वेगळ्या होतात आणि जो पल्प आहे सीताफळाचा तो वेगळा होतो. तर हे बघा या पद्धतीने. आता या बिया ज्या वेगळ्या झालेल्या आहेत त्या काढून घेऊ. आता हा जो गर आहे तयार, तर तो तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता. मी केला नाहीये, पण चांगल्या टेक्स्चरसाठी तुम्ही याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता शाही तुकडा म्हटलं, की मस्त असं दूध आलं आणि आता आपण दूध तयार करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलं. त्यापैकी थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे आणि हे जे दूध आहे ते छान उकळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हे जे उरलेलं दूध मी जे वाटीमध्ये काढून घेतलं त्यामध्ये कस्टर्ड पावडर घालायची आहे. ऑप्शनल आहे, पण कस्टर्ड पावडरनी पटकन दुधाला घट्टपणा येतो आणि जसं मी सांगितलं की इन्स्टंट आणि पटकन करायचं होतं, तर म्हणून मी इथे कस्टर्ड पावडरचा वापर केलेला आहे. नाहीतर तुम्ही दूध आटवून पण करू शकता. तर शाही तुकड्याची मी ऑथेंटिक रेसिपी शेअर केलेली आहे. तर ती तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करते. तर आता दुधाला पण छान उकळी आलेली आहे आणि इथे मी पाव कप साखर घालणार आहे. तर इथे पाव कप साखर घातल्यानंतर शेवटी मी जेव्हा टेस्ट केलं ना, तर मला थोडी कमी वाटली. मी नंतर परत 2-3 टेबलस्पून घातलेली आहे. पण आत्ता इथे पाव कप साखर घातली. त्यानंतर आता हे जे आपण कस्टर्ड तयार करून घेतलं होतं, ते यामध्ये घालू आणि याला छान उकळी येऊ देऊ. याला उकळी आल्यानंतरही 5 मिनिटं चांगलं शिजवायचं आहे. हे जे कस्टर्ड पावडर आहे ते छान शिजलं पाहिजे, नाहीतर त्याचा कच्चेपणा किंवा त्याचा कच्चा असा वास येणार आणि तो आपल्या शाही तुकड्याला किंवा या पदार्थाला अजिबात चांगला लागणार नाही. तर हे बघा छान उकळून झालेलं आहे. मस्त 5 मिनिटं याला छान मी असं उकळून घेतलं आणि उकळताना ना छान म्हणजे याला मिक्स करत राहायचं, नाहीतर खाली गाठी गुठळ्या होतात आणि जी आपली रबडी आहे किंवा हे जे आपलं शाही तुकड्याचं जे मस्त दूध आहे ना, तर ते व्यवस्थित तयार होणार नाही. तर बघितलं, मी साखर पण थोडीशी ॲड केली कारण मला साखर कमी वाटली आणि त्यानंतर पाव चमचा यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घालणे ऑप्शनल आहे. जे व्हॅनिला फ्लेवरचं म्हणजे व्हॅनिला कस्टर्ड आपण यूज केलं आहे त्याच्यामध्ये पण व्हॅनिला फ्लेवर आहे. पण अजून एक चांगली टेस्ट यावी, छान फ्लेवर यावा म्हणून मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातली. त्यानंतर आता मी इथे गॅस बंद केला आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी इथे हे जे ब्रेड्स आहे ना ते कट करून घेतले. याच्या कडा कट करून घेतल्या आणि याला या पद्धतीने चौकोन-चौकोन कट करून घेतले. आता हे आपण या तुपामध्ये छान भाजून घेऊ. असं तुपामध्ये भाजल्यामुळे हे क्रिस्पी होतात, याला चव छान येते आणि शाही तुकड्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. याला तुपामध्ये भाजणं खूप आवश्यक आहे. आता बऱ्याचदा शाही तुकडा करताना त्याला नंतर जे शुगर सिरप आहे किंवा पाक आहे त्याच्यामध्ये पण बुडवतात. पण तुम्हाला सांगते आज मी अजिबात पाक वगैरे काहीच केला नाही. एकदम सिंपल आणि झटपट ही रेसिपी तयार केली. इतकी अप्रतिम झाली म्हणून सांगू. सकाळ संध्याकाळ असं म्हणजे आता तर जेवण झाल्यानंतर खाणार आहे आणि इतकी काही संपणार नाही, तर संध्याकाळी पण मस्त ही आम्ही एन्जॉय करणार आहोत. तर हे बघा दोन्हीकडून मी मस्त असं थोडं प्रेस करून परत मी थोडंसं नंतर पलटवल्यावरती तूप पण घातलेलं आहे
आणि तुपाचं प्रमाण खूप नाही घातलं तरी चालतं. 2-3 टेबलस्पून इतकं तूप लागेल, जास्त नाही लागणार. जर तुम्हाला कमी तूप टाकायचं असेल ना तरीही चालेल. तर हे बघा छान क्रिस्पी आपले हे ब्रेडचे तुकडे तयार झाले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी अजून 5 ते 6 ब्रेड घेतले होते. त्यातले असे करून घेतले आणि थोडेसे अजून बाकी आहेत ते पण याच पद्धतीने मी भाजून घेते. तर हे बघा किती मस्त झाले आहे ना. आणि ज्या आपण कडा कट करून घेतल्या त्या आपण तुम्ही त्याचं ब्रेड क्रम्ब वगैरे करू शकता. तर हे बघा हे कस्टर्डचं दूध जे आहे ते पण थंड झालेलं आहे. यामध्ये आपण हा सीताफळाचा गर घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ. जसं मी सांगितलं की याला तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. सीताफळाचा गर बारीक केल्यामुळे काय होईल ते छान मिक्स होईल आणि सीताफळाचा वेगळा असा जे पल्प लागतं ना तर ते लागणार नाही. म्हणजे आपल्याला आवडतं पण कदाचित लहान मुलांना आवडणार नाही. त्यांना लगेच लक्षात येईल की यामध्ये काहीतरी वेगळा कुठलातरी फ्रूट आहे. म्हणजे माझ्या आयुष्याला ते तसं वाटलं म्हणूनच तुमच्याशी मी इथे शेअर करत आहे. तर म्हणूनच थोडंसं पेस्ट करून घेतली की एकदम मस्त होणार. तर हे बघा आता हे छान थंड करून घ्यायचं आणि ही जी रबडी आहे किंवा हे जे आपण दूध तयार करून घेतलंय, कस्टर्ड तयार करून घेतलाय ना, ते छान थंड करायचं आणि याला या पद्धतीने मी प्लेटिंग तयार करून घेतलं. तर हे बघा मस्त याच्यावरती या दुधावरती हे मस्त ब्रेडचे तुकडे आणि वरून पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी मी हे गार्निशिंग करून घेतलं आणि दिसताना सुंदर, खाण्यासाठी पण इतकं अप्रतिम झालं आहे आणि तुम्ही बघितलंत अगदी झटपट तयार झालं, अजिबात वेळ लागला नाही. आणि हे जे ब्रेडचे तुकडे आहे ना, हे थोडेसे क्रिस्पी राहिले ना, की छान वाटतं. म्हणून काय करायचं, एक खाण्याच्या आधी 1 मिनिटं आधी वगैरे ते यामध्ये घालायचे. म्हणजे थोडेसे क्रिस्पी हे आणि त्यानंतर हे दूध मस्त लागतं. किंवा तुम्हाला एकदम छान सॉफ्ट असं पाहिजे असेल, तर तुम्ही हे थोडंसं भिजवून पण ठेवू शकता. तर आज मी सीताफळाच्या फ्लेवरचा हा शाही तुकड्याची अगदी सोपी रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.